विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशम आळंदी वल्लभम। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। यस्य वेदमयी वाणी, यस्य देवमयी तनु, यस्य ब्रह्ममयी दृष्टी, सगुरु पातु मां सदा। व्यसनमुक्त युवक संघ पुणे आणि सोलापूर जिल्हा संयुक्त आयोजित लक्ष्मी नृसिंह परमात्म्याच्या अखंड वास्तव्यानं नीरामाई आणि भीमामय्याच्या पवित्र पावनस्थळी या एक दिवसीय शिबिरामध्ये श्री गुरु संतवीर युवक मित्र वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू तात्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आपण दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित आहोत आणि तुम्हा सर्वांच्या आज्ञेवरून आणि श्री गुरु तात्यांच्या आदेशावरून शंभू भैयानं सांगितल्याप्रमाणे माझ्या वाट्याला भक्त प्रल्हाद हा विषय दिलेला आहे, परंतु तो मी स्वीकारलेला नाही आहे। मी मात्र मुक्त चिंतन करणार आहे। व्यसनमुक्त युवक संघाच्या सगळ्या प्रिय युवकांसमोर, बांधवांसमोर आणि कुटुंबातील सदस्यांसमोर केवळ एक कथानक तासभर मांडावं अशी माझी मानसिकता नसल्यामुळं आपल्या संघटनेनं केलेल्या विशेष कार्याचं आणि संघटनेकडून भविष्यात होऊ घातलेल्या कार्याचं चिंतन यामध्ये काही अंशानं तरी व्हावं अशी माझी मानसिकता असल्यामुळं मी माझ्या अभ्यासांती या विषयाकडे प्रवृत्त होतोय। आदरणीय आबा, एखाद्या माणसाच्या मुलाच्या लग्नाला मुख्यमंत्री आला तर त्या माणसाला आनंद होतो की माझ्या मुलाच्या लग्नाला मुख्यमंत्री आले, पण मुख्यमंत्र्याला आनंद कधी होतो असा जर प्रश्न विचारला तर मुख्यमंत्र्याला आनंद होतो त्या मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या लग्नाला पंतप्रधान येतात तेव्हा। तसं माझे प्रेमास्पद केशव महाराज आणि मी आपल्या संघटनेतील एक सामान्य सेवक कीर्तनकार एखाद्या सामान्य सप्ताहाला बोलवल्यानंतर सप्ताहाच्या आयोजकांना आनंद होतो, पण आमची सेवा मिळाल्यानंतर सप्ताहाच्या आयोजकांना आनंद होतो, पण आम्हाला आनंद कधी होतो तर व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या समोर बोलायला मिळाल्यानंतर। शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, अर्थो नरानाम पतिरंगनानाम स्वधर्मचारी नृपती प्रजानाम वर्षा नदीनाम ऋतुराट तरुणाम गतम गतम यौवनम आनयंती। पैसा अशी शक्ती आहे, तो म्हाताऱ्या माणसाला मिळाला तरी म्हातारा माणूस तरुण होतो। अर्थो नरानाम, खूप दिवसानंतर पतिराज आपल्या घरी आले तर पत्नी तरुण होत असते। पतिरंगनानाम, स्वधर्माचं पालन करणारा राजा प्रजेला मिळाला की प्रजा तरुण होत असते। स्वधर्मचारी नृपती प्रजानाम, वर्षा ऋतूचं आगमन झालं की नदी तरुण होत असते। वर्षा नदी नाम, वसंत ऋतूचं आगमन झालं की झाडं तरुण बनत असतात। ऋतुराट तरुणाम, मला वाटतं या समाजातील देशभक्ती मलिन होते, या समाजातील समाजभक्ती मलिन होते, या समाजातील विचार मलिन होतात
या समाजातील संत भक्ती वृद्ध होते, या समाजाची सेवा वृद्ध होते, या समाजातील मातृपितृ भक्ती वृद्ध होते, त्या प्रसंगाला या समाजाला तारुण्याचं दान देणारा संघ म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ. हो. गेली 25 वर्ष या संघटनेनं या महाराष्ट्राला नवसंजीवनी देण्याचं काम केलेलं आहे, नवचैतन्य देण्याचं काम केलेलं आहे. आणि समाजामध्ये नात्याचा ओलावा, कुटुंबाचा ओलावा, समाजभक्तीचा ओलावा, संत सेवेचा ओलावा, ग्रंथभक्तीचा ओलावा आणि पर्यायानं देशभक्तीचा ओलावा निर्माण करण्याचं काम अव्याहत अशी धाराव्रतानं गेली 25 वर्ष या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर त्या संघटनेचं पहिलं नाव येईल. त्या संघटनेचं नाव आहे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य. ऐका, मला असं वाटतं माणसाच्या आणि किंबहुना समाजाच्या प्रगतीचे काही टप्पे आहेत, प्रगतीचे काही मापदंड आहेत. त्यामध्ये सदोषानं सामान्य व्हावं हा मानवी जीवनाच्या प्रगतीचा पहिला टप्पा आहे. सदोषानं सामान्य व्हावं, सामान्यानं सज्जन व्हावं, सामान्यानं केवळ सज्जन राहू नये तर सज्जनानं विद्वान व्हावं. असं म्हणतात की सज्जनानं सज्जनतेचा डगा केवळ सजवायचा नसतो, गरज पडल्यानंतर वाजवायचा सुद्धा असतो. हो, सज्जनाची निष्क्रियता दुर्जनाला सक्रिय करण्यासाठी प्रेरणा देत असते, किंबहुना दुर्जनाला सक्रिय करत असते. आणि म्हणून सदोषानं सामान्य व्हावं, सामान्यानं सज्जन व्हावं आणि सज्जनानं विद्वान असावं. हो, विद्वत्तेशिवाय या समाजाला दिशा कधीच देता येत नसते. केवळ शक्ती आहे, केवळ तप आहे म्हणून या समाजाला दूरद्रष्टेपणा प्राप्त होईल असं म्हणता येणार नाही. या समाजाला द्रष्टेपणा त्याच वेळी प्राप्त होत असतो ज्यावेळी मार्गदर्शन करणारा विद्वान असतो. आणि म्हणून सज्जनानं विद्वान असावं आणि विद्वानानं संघटन करावं असं विनोदानं म्हटलं जातं. आदरणीय भापकर साहेब, विनोदानं असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये संघटन खूप अवघड आहे. का अवघड आहे? त्याचं एकच कारण आहे, कलियुगामध्ये 4 माणसं एकत्र तेव्हा येतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो. हां, 5वा खांद्यावर असल्याशिवाय 4 माणसं एकत्र यायला तयार नाहीत. अशा कालावधीमध्ये गेली 25 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अवघा युवक एका हाकेवर एकत्र येतो. ही शक्ती केवळ आणि केवळ व्यसनमुक्त युवक संघाच्या संस्काराची आहे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. संघटन कोणी कोणी केलेलं आहे? भारतामध्ये पहिलं संघटन केलेलं आहे ते मर्यादा पुरुषोत्तम कौसल्यानंदन अयोध्याधीश रामरायानं. रामप्रभूनं संघटन करत असताना अयोध्येतील युवकांना बोलवलेलं नाहीये, तर रानावनात राहून पालापाचोळा खाऊन जीवन जगणाऱ्या वानरांचं संघटन केलं रामप्रभूंनं. संघटन दुसऱ्या क्रमांकाला कुणी केलं असेल तर कृष्ण चकोरचंद्रानं. कृष्ण परमात्म्याचं संघटन हे आपण आपल्या श्रीगुरु तात्यांच्या मुखातून अनेक वेळा त्यांच्या काल्याच्या कीर्तनात ऐकलेले. दबलेल्या, पिचलेल्या, खचलेल्या गवळ्याच्या मुलांना एकत्र करण्याचं काम कृष्ण परमात्म्यानं केलं, दुसरं संघटन. तदनंतर या महाराष्ट्रामध्ये अत्यंत आदर्श संघटन कोणी केलं असेल तर भगवान श्री ज्ञानोबा यांना. सामान्यातील सामान्य कुटुंबातील एखाद्या सामान्य स्त्रीला, ज्या स्त्रीला अक्षराची कसलीच ओळख नाहीये, अक्षराचा गंध नसलेल्या त्या स्त्रीच्या अभंगवाणीचा सुगंध भारतभर आणि महाराष्ट्रभर दळवळत राहावा ही योग्यता ज्या महात्म्यानं दिली त्या महात्म्याचं नाव आहे भगवान श्री ज्ञानोबराय. आणि तिसरं संघटन आहे महाराष्ट्रातलं, त्या संघटनेचं वर्णनच जगद्गुरु तुकोबरायानं तोंड भरून केलेलं आहे. मेळविली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवादी, मेळविली मांदी वैष्णवांची. तदनंतर संघटन केलं असेल
ते युगपुरुष छत्रपती शिवरायांना. मावळ्यांचं संघटन केलं आणि तदनंतर संघटन केलं ते युगपुरुष स्वामी विवेकानंदांना. आणि मला अतिशय नम्र भावानं हे सांगू वाटतं की स्वामी विवेकानंदांच्या नंतर मला वाटतं कमीत कमी महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं म्हटलं तर संघटन कसं असावं, संघटन कौशल्य कसं असावं, संघटनेतील कार्यकर्ते कसे समर्पित असावेत आणि संघटनेतील कार्यकर्त्यांचं मन एकमेकाशी कसं जुळलेलं असावं हे पाहायचं असेल तर ते संघटन केलेले श्री गुरु युवक मित्र संतवीर श्रद्धेय बंडातात्या कराडकर यांना. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक वाक्य आहे, ते काय म्हटलेत, कलियुगाचं वर्णन करत असताना प्राचार्य शिवाजीराव भोसले सर म्हटले, कलियुगात आहारात शक्ती नाही. बघा तुम्ही, आहारात शक्ती नाही, औषधात आरोग्य नाही, नात्यात ओलावा नाही, नात्यात जिव्हाळा नाही, नात्यात आपलेपणा नाही, नात्यामध्ये संवेदनशीलता नाही. मी क्षमा मागून एवढं वाक्य उच्चारलं तर कोणी रागावू नका, पण यामध्ये काही अंशानं वास्तवता सुद्धा समाजामध्ये आपल्याला दिसून येते, दृष्टोत्पत्तीस येते. ती वास्तवता काय आहे? ती वास्तवता ही आहे की गोठ्यातील जनावरं जशी नाइलाजानं एकत्र राहतात तशी कलियुगातली माणसं नाइलाजानं घरात एकत्र राहतात. नात्यामध्ये अजिबात ओलावा सापडत नाही. म्हणजे या वाक्यांची पुनरुक्ती मी करतो, आहारात शक्ती नाही, औषधात आरोग्य नाही, नात्यात ओलावा नाही, चुलीवर स्वयंपाक राहिला नाही. आता माणसं चुलीवरचा स्वयंपाक म्हणून बाहेर जेवायला जाऊ लागली, चुलीवर स्वयंपाक राहिला नाही आणि मैदानावर खेळ राहिला नाही. आदरणीय सर, मी क्षमा मागतो या वाक्याची, आणि ते वाक्य असं आहे, शाळेमध्ये शिक्षण राहिलं नाही. हो, शाळेत शिक्षण नाही, मैदानावर खेळ नाही, आणि आईला मुलासाठी वेळ नाही, आणि राजकीय पक्षात कसलाच मेळ नाही. हे वाक्य पुढचं तुमचं तुम्ही उचललं तरी चालतंय. नाही, अशा कालावधीमध्ये सुद्धा एकाच कुटुंबातील आपण आहोत, किंबहुना एकाच आईची लेकर आहोत, ही आपली दृढ भावना आहे. आणि या दृढ भावनेचं अधिष्ठान काय असेल तर त्याचं अधिष्ठान एकच आहे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री गुरु तात्या महाराज. मला पुढे हा विषय अशा पद्धतीने मांडायचा आहे की केवळ संघटन करून भागत नाही, संघटनेनं सेवा करावी लागते, संघटनेनं सेवा करावी लागते. आणि म्हणून मला वाटतं ही संघटना गेली 25 वर्ष सेवा या व्रताला अव्याहत जागतीये. बघा तुम्ही, या समाजामध्ये बघायला गेलो ना आपण तर प्रत्येकाच्या घरामध्ये टी सेट आहे, बरं का, भांड्याचा सेट आहे, बेड सेट आहे, दागिन्यांचा सेट आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये हँडसेट आहे, पण तरी सुद्धा प्रत्येकाचं माइंड मात्र अपसेट आहे. कधीतरी आपण बारकाईने विचार केला पाहिजे, अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. प्रत्येकाचं माइंड मात्र अपसेट आहे. आणखी जर बोलायचं झालं तर प्रत्येकाच्या घरात पाऊल टाकलं ना की मार्बल थंडगार, फ्रीज मधलं पाणी थंडगार, गाडीतला एसी थंडगार, ऑफिस मधला एसी थंडगार, सगळीकडे थंडगार वातावरण असताना प्रत्येकाची डोकी मात्र गरम आहेत. हो, प्रत्येकाची डोकी गरम आहेत. ही डोकी शांत ठेवण्याचं काम, या डोक्यांमध्ये प्रेम निर्माण करण्याचं काम, या डोक्यांमध्ये संत संस्काराचं बीजारोपण करण्याची सेवा या महाराष्ट्रामध्ये कुणी केली असेल तर ती सेवा केलेली आहे व्यसनमुक्त युवक संघ या संघटनेनं केलेली आहे. मला या निमित्तानं अजून माणसाचं जीवन आहे ना हे 5 सकारातून समृद्ध बनलं पाहिजे. 5 सकारातून माणसाचं जीवन समृद्ध बनलं पाहिजे, विकसित बनलं पाहिजे. त्यातला पहिला संस्कार आहे, पहिला सकार आहे, त्या पहिल्या सकाराचं नाव आहे स्नेह. दुसरा सकार आहे संस्कार, तिसरा सकार आहे संरक्षण, चौथा सकार आहे सन्मान आणि 5वा सकार आहे सेवा.
बरं का. पहिल्या संस्काराचं नाव, पहिल्या सकाराचं नाव आहे स्नेह. लहान मुलांना स्नेह दिला पाहिजे. हो, साधारणपणे पहिली ते 7वी पर्यंतची जी मुलं आहेत किंवा 5वी पर्यंतची जी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना स्नेहाची गरज आहे, म्हणजे प्रेमाची गरज आहे. आपल्याच घरामधील आपली मुलं प्रेमाचा दुष्काळ अनुभवत आहेत. आई वडिलांना वेळ नसल्यामुळं आईकडून माया मिळत असते, आईचं वात्सल्य अनुभवायचं असतं, हेच मुलं विसरून गेलेली आहेत. काही दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला जाणं घडलं. कीर्तनानंतर खुर्ची टाकली होती, खुर्चीवर बसलो आणि खुर्चीवर बसल्यानंतर सगळी लोक दर्शन घेऊन गेली. 5वीतला मुलगा, त्याचं नाव होतं शुभम. तो शुभम नावाचा छोटा बाळ दर्शन करायला आला. दर्शन घेतलं आणि नेहमीप्रमाणे तो मला म्हटला की सुळ महाराज, मला एक प्रश्न पडलेला आहे, तो प्रश्न विचारू का? देशमुख सर, मी त्या बाळाला म्हटलं निश्चिंत मनानं विचार, काय काळजी करू नकोस, तुला काय विचारायचं ते विचार. त्यावेळी तो 5वीतला मुलगा मला म्हटला, महाराज मला असा प्रश्न पडलेला आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुनर्जन्म असतो का? तुझं काय नाव बाळा? हा, सिद्धराज. कितवीला आहेस तू? हा, 9वीला. हे विशेष आहे आता, नाही काय? मी म्हटलं असेल 4थीला, नाही का? सिद्धराज सर, मी एरवी ना जोग महाराज संस्थेचे एक थोर साधू आहेत, त्यांच्या मुखातलं हे वाक्य सांगत असतो. वाक्य कोणतं आहे का? घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं आणि प्रवचन होईपर्यंतच प्रवचन करायचं. वा रे वा, खुशाल माझ्याकडे बघून बोलताय का? बरं झालं नृसिंह परमात्म्याच्या दरबारात आमची योग्यता सांगितली. सिद्धराज, मी सांगत होतो हे की 5वीतला ते मुलगा, तो बाळ माझ्याकडे आला आणि मला सरळ सरळ म्हटलं की सुळ महाराज, मला प्रश्न पडलेला आहे, भारतीय संस्कृतीमध्ये पुनर्जन्म असतो का? मी म्हटलं 5वीतलं लेकरून याला पुनर्जन्माचं काय पडलेलं आहे? मी म्हटले का असा प्रश्न पडलेला आहे? म्हटलं अगोदर उत्तर द्या, मग पुढचं बोलतो. मी त्याला जवळ घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि मी म्हटलं, बाळा, आपली श्रीमद भगवद्गीता बोलते पुनर्जन्म असतो, भागवत बोलतं पुनर्जन्म असतो, आपली उपनिषद बोलतात पुनर्जन्म असतो, निश्चित आपल्यामध्ये पुनर्जन्म मानलेला आहे. आणि मग ते बाळ जे बोललं ना, ते जरा विदारक आहे, ते वर्तमानाच्या वास्तवाचं दर्शन घडवणार आहे. ते बाळ मला म्हटलं की सुळ महाराज, जर पुनर्जन्म असेल तर माझी देवाला प्रार्थना आहे की पुढच्या जन्मामध्ये देवानं मला मोबाईल बनवावं. हो, पुढच्या जन्मामध्ये देवानं मला मोबाईल बनवावं. मी त्याला म्हटलं, बाळा, तुला देवानं मोबाईल बनवावं अशी वेडी वाकडी मागणी तू का करतोयस? त्या प्रसंगाला ते बाळ त्याच्या अंतरातलं बोललं. त्या अंतरातल्या वाक्यानं माझ्या अंतराला सुद्धा स्पर्श केला. ते वाक्य असं होतं, माझी आई माझ्या जवळ असताना सुद्धा माझ्यापेक्षा मोबाईलचा लाड जास्त पुरवते, माझा लाड करायला आईला वेळच राहिला नाही. हो, मी आजूबाजूनं तिच्या बागडत असतो पण आई शॉर्ट्स पाहत असते. मी आई आई म्हणून हाक मारत असतो पण आई रील्स बघत असते. त्यामुळं पुढच्या जन्मामध्ये जर देवानं मला मोबाईल बनवलं तरच आईची माया माझ्या वाट्याला येणार आहे. तात्पर्य काय? मानवी जीवनाच्या विकसनशीलतेचा पहिला सकार आहे, आपल्या जीवनामध्ये स्नेह मिळाला पाहिजे आणि स्नेह हा लहान वयातच मिळाला पाहिजे. विज्ञान असे एका ठिकाणी बोलतं, ते पुस्तकाचं नाव सांगून जातो. डॉक्टर हेवी नामदारांचं ते पुस्तक आहे आणि पुस्तकाचं नाव आहे घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती. प्रत्येक घरामध्ये ज्ञानोबराय जन्माला जर आणायचे असतील ना, तर त्या कुटुंबियानं लहान बाळाला स्नेह द्यायला कमी पडता कामा नये. आपण आई वडील बनतो पण आई वडील बोलताना आपलं एकच वेदवाक्य असतं, एकच महामंत्र असतो, गप्प बैस, पुढं बोलायचं नाही. पण त्याला जे बोलायचंय, त्याच्या अंतरातला भाव जो व्यक्त करायचा आहे, तो ऐकायला आपल्याला वेळ नसतो. लहान मुलाला स्नेह दिला पाहिजे. दुसरा सकार आहे, त्या सकाराचं नाव आहे
6वी 7वी पासून ते 10वी पर्यंतच्या मुलाला संस्कार दिला पाहिजे. हो, आणि त्या संस्काराचं जीवन व्रत आपल्या संघटनेने सांभाळलेले, त्या संस्काराचं आसीधारा व्रत आपल्या संघटनेने 25 वर्ष सांभाळलेले. मला वाटतं तो काही संस्कार माझ्या वाट्याला आला म्हणून तर तुम्हासारख्या सज्जनांसमोर उभं राहण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं. हो, स्वतःचाच परिचय करून देणे एवढा मी मोठा नाही याची मला यथार्थ जाणीव आहे, परंतु मी प्रतापगडच्या संस्कार शिबिरापासूनचा विद्यार्थी आहे. पहिल्या फळीत मी कधीच नाही, पण संघटनेत कधीच नाही, असं कधी घडलेलं नाही. प्रतापगड पासून मी या संघटनेचा मागच्या फळीतला शेवटचा कार्यकर्ता आहे. मला सांगायचंय काय तर संस्काराची नितांत गरज आहे. एक दिवस ना श्रीगुरु बापूसाहेब महाराज देवकरांच्या मुखातले कीर्तनातलं वाक्य मला खूप भावलं होतं. ते वाक्य मला आवर्जून या निमित्तानं मांडायचंय. ते वाक्य काय होतं? वाक्य असं होतं, ए बाळा तुझं काय रे नाव, कितवीला आहेस तू? ही सगळी 9वीचीच निघाली ती राव नाही खास सर. 9 आकड्यानं माझ्या जरा प्रसन्नता दाखवलेली दिसते नाही. नितीन महाराज, एकदा काय झालं, अशीच लहान बाळं होती, त्याच्यापेक्षा कदाचित लहान असावी. लहान मुलाची बुद्धी ना मोठ्या माणसाची बुद्धी जिथं थांबते तिथं लहान मुलाची बुद्धी सुरू होते. हो, आणि गेली 12 वर्ष मी लहान मुलांच्यात राहत असल्यामुळं मला अतिशय जवळून माहिती आहे. एकदा माऊली महाराज, एकदा मी लहान मुलाला प्रश्न विचारला, घटना आणि दुर्घटना याच्यातला फरक काय? घटना आणि दुर्घटना याच्यातला फरक काय? शाळेतील शिक्षकांना लहान बाळाला प्रश्न विचारला, घटना आणि दुर्घटना याच्यातील फरक काय? बसा, तो लहान मुलगा शिक्षकांच्याकडे बघत म्हटला, गुरुजी या प्रश्नाचं उत्तर मी देतो. उठूनच उभा राहिला, हाताची घडी बांधली आणि गुरुजींकडे बघत बघत म्हटला, गुरुजी तुमचा प्रश्न काय आहे एकदा वन्स मोर होऊ द्या. गुरुजींच्या लक्षात आलं हा गडी काय संस्कार शिबिरातला दिसत नाही. ज्यार ती वन्स मोर म्हणते त्यार ती हे संस्कार शिबिरातलं नाही. गुरुजी म्हटले, अरे माझा प्रश्न असा आहे की घटना आणि दुर्घटना याच्यातील बदल काय? तेव्हा ते लहान बाळ सरळ सरळ गुरुजींच्याकडे बघत बघत म्हटलं, गुरुजी समजा शाळेला आग लागली ही झाली घटना, शाळेला आग लागली ही झाली घटना, आणि त्या आगीमध्ये तुम्ही जिवंत राहिला ही झाली दुर्घटना. लहान मुलांना संस्कार दिला पाहिजे. संस्कार नसेल तर मानवी जीवन कसं बनतं हे दर्शन घडवणारं श्री गुरूंचं वाक्य मला सांगायचंय. बापूसाहेब महाराज देवकर म्हटले, पाण्याचा दुष्काळ पडला तो गुरं मरतात, बरं का. पाण्याचा दुष्काळ पडला, अन्नाचा दुष्काळ पडला तो गुरं मरतात, आणि संस्काराचा दुष्काळ पडला तर मानवता मरते. एकदा मानवता मरली, मानवता मृतवत झाली, मानवता संवेदनहीन झाली तर या समाजाला कित्येक वर्ष पुन्हा चैतन्याचं दान करता येत नसतं. आणि ते काम आपला संघ गेली 25 वर्ष झालं करतोय. दुसरा टप्पा आहे मानवी जीवनाच्या विकसनशीलतेचा, आणि त्या टप्प्याचं नाव आहे संस्काराचा टप्पा. तिसरा टप्पा आहे म्हणजे संरक्षण. 9वी पासून ते 12वी पर्यंत किंबहुना सिनियर कॉलेजच्या मुलांपर्यंत त्या मुलांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आई वडिलांना ते मुलं काय करतायत, कोणाशी बोलतायत, मोबाईलचा उपयोग काय करतायत, कोणाच्या संवादात आहेत, कोणाच्या संगतीमध्ये आहेत, याच्याकरिता दक्ष असलं पाहिजे. त्याचं कारण आहे, तो काळ आहे ना, तो काळ अतिशय संरक्षणाचा आहे. कोणीतरी एक विद्वान म्हटलेलं आहे, तुमची मुलं भविष्यात काय होणार आहेत हे मी तुमच्या एका वाक्यात सांगू शकतो. ते वाक्य काय आहे, तुमची मुलं काय होणार आहेत हे मी निश्चित सांगेल, फक्त एक सांगा, तुमची मुलं कोणाच्या संगतीत आहेत ते फक्त मला सांगा. 9वी पासून ते सिनियर कॉलेजच्या सगळ्या मुलांना संरक्षण देण्याची गरज आहे. त्या संरक्षणाच्या कालावधीमध्ये जर पालक लोक कमी पडली तर मग मात्र त्या पालकांच्या वाट्याला एकच गोष्ट येऊ शकते, त्याचं नाव आहे पश्चाताप. म्हणून लहान बाळांना स्नेह, त्यापेक्षा मोठ्या मुलांना संस्कार, कॉलेजच्या मुलांना संरक्षण.
साधारणपणे 50 वयाच्या पुढे ज्यांचं वय गेलेलं आहे ना, त्या व्यक्तींना कुटुंबाकडून फक्त एका गोष्टीची अपेक्षा असते. आणि आदरणीय भापकर साहेब, मला असं वाटतं 50च्या पुढं वय ज्यांचं गेलेलं आहे त्यांना कुटुंबातल्या मुलांना सन्मान द्यावा असं वाटतं. हो, काय लागत नाही दुसरं. त्यांना 2 प्रेमाचे शब्द दिले, त्यांचा सन्मान केला ना, तर ती ज्येष्ठ मंडळी आपल्याला आशीर्वादाशिवाय दुसरं काही देतच नाहीत. त्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि 60च्या पुढं ज्यांचं वय गेलेलं आहे त्यांची आपल्याकडून सेवा घडली पाहिजे. म्हणून हे 5 सकार पुन्हा एकदा सांगतो: स्नेह, संस्कार, संरक्षण, सन्मान आणि सेवा. ही सेवा 25 वर्ष झालं आपला संघ करतोय. त्या सेवेमध्ये ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव आहे ना, त्यामध्ये आपल्या संघटनेतील तरुणांना जेवढे संत सेवा कळते, मला वाटतं मी कानाला खडा लावून एवढं सांगेन, तेवढी संत सेवा एखाद्या परमार्थातील भूषण मिरवलेल्या महाराजाला सुद्धा कळेल असं मला वाटत नाही. आपल्या संघटनेतील तरुणांना ती सेवा कळते. आज माझा जो मूळचा प्राप्त विषय आहे त्या प्राप्त विषयाला थोडासा स्पर्श करतो आणि माझ्या वाणीला विराम देण्याचा प्रयत्न करतो. संत सेवा. हो, असं म्हणतात की माझे गुरुबंधू, मी 2006ला जोग महाराज संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तदनंतर माझे गुरुबंधू ऋषिकेशला गेले. त्यांनी संस्कृत अध्ययन केलं, वेदांत वाङ्मयाचं अध्ययन केलं आणि माऊलींच्या कार्तिकी सोहळ्याला ते आळंदीमध्ये आले. दोघांची गाठ पडली. इंद्राणीच्या पवित्र काठावर आम्ही दोघे संध्याकाळी संवाद साधत बसलो. थोडं तिकडे राहिल्यामुळे त्यांना तिकडचा अभिमान, इथं आपण असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान. दोघांचं बोलणं सुरू झालं आणि बोलणं सुरू झाल्यानंतर ते मला म्हटले की सूळ महाराज, सगळे देव उत्तर प्रदेशात जन्माला येतात. सर, खरंय बरं का हे? सगळे देव उत्तर प्रदेशामध्ये जन्माला येतात. मी तेवढ्या अंशानं मान्य केलं. पण पुढं त्यांचा उत्तर प्रदेशाचा अभिमान अधिकाधिक वर्धिष्णू होऊ लागल्यामुळं मी कुठंतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांना म्हटलं, उत्तर प्रदेशामध्ये एका आईच्या पोटी 1 देव जन्माला येतो, या महाराष्ट्रामध्ये एका आईच्या पोटी 4 देव जन्माला येतात. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, हा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. इथं एका आईच्या पोटी 4 देव जन्माला येतात. काय कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये? मग त्यांनी बोलता बोलता विषय जरा वेगळ्या गोष्टीकडे नेला आणि ते मला म्हटले, सूळ महाराज, 75 वर्षामध्ये एकदा सुद्धा महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला नाही. 75 वर्षात महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला नाही. पण मी त्यांना म्हटलं, 75 वर्षामध्ये महाराष्ट्राचा पंतप्रधान नाही, पण बाबा महाराष्ट्र संत प्रधान आहे. हा, मी अगदी विनयानं तुम्हाला हे सांगू इच्छितो. आदरणीय बापू, मला असं विनयानं तुम्हाला हे सांगायचंय. अगदी आपला कुटुंबातला संवाद या भावनेनं मला आपल्यासमोर हे मांडायचंय. एखादा जर कुणी म्हटलं ना की संतांनी काय केलं, संतांनी काय केलं, संतांचं कार्य कोणतं, संतांची क्रांती कोणती, संतांचा उपकार कोणता, तर एका शब्दामध्ये नव्हे एका वाक्यामध्ये आपल्याला सांगणं शक्य आहे की बाबा, तुझा मुलगा तुला बाप म्हणतो, ही संतांचा उपकार आहे, ही संतांच्या क्रांतीचं दर्शन आहे, हे संतांच्या संस्काराचं दर्शन आहे. महाराष्ट्रामध्ये जर हे संत नसते तर माणसं 2 पायाच्या पशुसारखी जगली असती. आणि म्हणून आपली संघटना ही संत सेवा करणारी संघटना आहे. आज आपल्या वाट्याला जे संत चरित्र दिलेले आहे, जे भक्त चरित्र दिलेले आहे, त्यामध्ये काय आहे? बहुतांशी जी काही ठराविक बाल भागवत आहेत त्यामध्ये ना ध्रुवजी बाल भागवत आहेत, उपमन्यू बाल भागवत आहेत, आणि ज्यांचं चिंतन आपल्याला काही वेळ करायचंय ते प्रल्हादजी हे सुद्धा बाल भागवत आहेत. ज्ञानदेवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज बोलतात, तैसी दशेची वाट न पाहता वैसेच्या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. एखादा भगवत भक्त कुटुंबामध्ये जन्माला येणं ही त्या अवघ्या घराण्याची पुण्याई असते. आणि अवघ्या घराण्याच्या सात्विकतेचं
आणि पावित्र्याचं ते दर्शन असतं. भगवत भक्त महात्मा जन्माला येणं हे अतिशय सुकृताचं, पुण्याईचं, सेवेचं ते द्योतक आहे. एकदा आळंदीमध्ये कीर्तन एका थोर महात्म्याचं श्रवण करत असताना ते काय म्हटले, ते असं म्हटले की ज्ञानेश्वर महाराजांसारख्या साधू पुरुषाला जन्म देण्याचं सामर्थ्य या पृथ्वी तलावरील कोणत्याच गृहस्थाश्रमी व्यक्तीकडे नव्हतं. बघा बरं, एखाद्या घटनेकडं किती उंचीनं बघता येऊ शकतं याचं हे दर्शन आहे. ज्ञानोबरायांसारख्या साधू पुरुषाला जन्म देण्याचं सामर्थ्य कोणत्याही गृहस्थाश्रमी व्यक्तीकडे नव्हतं. त्याकरिता संन्यास आश्रमात प्रविष्ट झालेल्या विठ्ठलपंतांना पुन्हा गृहस्थाश्रमात यावं लागलं. हो, आणि त्याकरिता त्यांनी उदाहरण पटेल असं दिलं होतं, महाराष्ट्रातील कुठल्याच आमदाराकडं मुख्यमंत्री बनण्याची योग्यता नसली तर दिल्लीवरून माणूस बोलवावा लागतो. तसं कोणत्याच गृहस्थाश्रमी व्यक्तीकडे ज्ञानोबरायांसारख्या संत रत्नाला जन्म द्यावा अशी योग्यता नसते. त्या प्रसंगाला संन्यास आश्रमात प्रविष्ट झालेल्या विठ्ठलपंतांना माघारी यावं लागतं. त्याचं एकच कारण आहे, ती कुलाची, घराण्याची शुचिरभूतता आहे. शुचिराम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भिजायते. माणसाच्या जीवनामध्ये काही शुद्धी पाळल्या पाहिजेत. त्यातली पहिली शुद्धी कोणती असेल तर आहार शुद्धी. कधी बघा आपल्या संघटनेमध्ये कांदा लसूण असलेलं जेवण आपण स्वीकारत नाही, आपल्या शिरगुरूंनाच ते आवडत नाही. आहार शुद्धी असली पाहिजे. दुसरी शुद्धी आहे, त्या शुद्धीचं नाव आहे धनशुद्धी. या धनशुद्धीचं तर वर्णन जगद्गुरु तुकोबरायांनं गाथ्यामध्येच केलेलं आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. काय आहे असं म्हणतात, मागच्या दारानं लपत छपत येतो तो पैसा. बर का, मागच्या दारानं लपत छपत येतो तो पैसा आणि पुढच्या दारानं वाजत गाजत येते ती लक्ष्मी. गुरुदेव एक दिवस असे म्हटले, ज्या पैशाला घामाचा स्पर्श नाही त्या पैशाला लक्ष्मी म्हणण्याचं धाडस कधी करू नका. हो, जो पैसा घरात कष्ट न करिता येतो तो पैसा घरातील लोकांना कष्ट दिल्याशिवाय राहत नाही. धनशुद्धी, आहार शुद्धी, विचार शुद्धी, साधना शुद्धी, जपशुद्धी, या सगळ्या शुद्धी ज्यावेळी एखादी माय माऊली सांभाळते त्या प्रसंगाला भक्त प्रल्हादजींसारखा भगवत भक्त त्या कुटुंबामध्ये जन्माला येत असतो. जन्माला येण्याचं कारण तरी काय घडतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत. भक्त प्रल्हादजींचं चरित्र छोट्यातील छोटं बाळ सुद्धा आपल्याला सांगू शकेल. लहान बाळ आहे ना, हे लहान बाळ त्याच वेळी आपल्याला लहान वाटतं ज्यावेळी ते निरागस असतं. हो, लहान बाळाची निरागसता हेच त्या लहान बाळाचं खरं दर्शन आहे. 2 मिनिटांमध्ये सांगतो की दुसरा एक बाल भागवत आहे, त्याचं नाव आहे उपमन्यू. एक दिवस हा उपमन्यू आईकडे गेला आणि आईला म्हटलं, आई मला दूध हवंय. लहान बाळानं दूध मागितलं आणि आईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. आणि पाणी आल्यानंतर त्या बाळाला देण्याकरिता आपल्याकडे दूध उपलब्ध नाही, पण बाळाची समजूत तर काढली पाहिजे. काय केलं त्या आईनं चिमूटभर पीठ घेतलं, ग्लासमधील पाण्यात टाकलं आणि तेच पीठ टाकलेलं पाणी दूध म्हणून प्यायला दिलं. आणि लहान बाळ निरागसपणानं ते दूध प्यालं. योगायोगानं कालांतरानं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ते लहान बाळ त्याच्या मित्रांच्या संगतीमध्ये दूध प्यायला गेलं. आणि काय झालं, त्याला तिथं खऱ्या दुधाचा परिचय झाला. माणसानं आपल्या गरिबीचं दर्शन जगाला कधी घडवता कामा नये. हो,
परिस्थिती कितीही बिकट असू द्या, आपल्या गरिबीचं दर्शन जगाला कधीच घडवता कामा नये. या जगामध्ये तोच श्रीमंत माणूस आहे ज्याच्या डोळ्यातील अश्रू कधी कुणी पाहिले नाहीत, अशी माझी धारणा आहे. आपल्या डोळ्यातील अश्रू कधी कोणाला दिसता कामा नयेत. एकच प्राणी असा जगात, बोधले महाराज, की त्या प्राण्याच्या डोळ्यातले अश्रू जगात कोणालाच दिसत नाहीत. त्याचं नाव या मासा. हो, हे जग आहे ना, आपलं दुःख रडून ऐकतं आणि जगाला हसून सांगत असतं. आपल्या जीवनाची वाताहत आपण कोणाला दुःख सांगून करता कामा नये. त्या बाळानं ते गरिबीचं दुःख पचवलं आणि योगायोगानं त्या बाळाला खऱ्या दुधाचा परिचय झाला. आईकडं आलं आणि आईला म्हटलं, आई, आजपर्यंत तू मला जे दूध पाजत होती, दूध देत होती, ते दूध खोटं होतं, खरं दूध नव्हतं. खऱ्या दुधाचा परिचय तर मला आज झालेला आहे. असं म्हटल्यानंतर आईनं त्या बाळाला सांगितलं, बाळा, तुला जर खरं दूध हवं असेल ना, तर जगात कोणाकडे मागू नकोस. कारण का, या जगाला जर तुम्ही काही मागाल, काय असू द्या, जगाला काही मागितलं की प्रेम कमी होतं आणि जगाकडून काही घेतलं की पुण्य कमी होतं. ही दोन तत्व परमार्थिकाने सांभाळलीच पाहिजेत. काहीही घ्या, स्वीकार हा आपल्या जीवनातलं पुण्य कमी केल्याशिवाय राहणार नाही. आणि कोणाला काही मागाल ते तिचं प्रेम कमी झाल्याशिवाय राहणार नाही. बाळा, कोणालाच काही मागू नको. मागायचं असेल फक्त देवाला माग. या जगातील आई ती धन्य आहे जी आपल्या बाळाला देवाच्या प्राप्तीचा रस्ता दाखवते. हो, म्हणून साने गुरुजींचं ते वाक्य बरं का, साने गुरुजी भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलेत, 100 शिक्षक जे काम करू शकत नाहीत ते काम एक संस्कार संपन्न आई करू शकते. हो, काय आहे, मर्यादित संतत्व जिथं असतं तिला आई म्हटलं जातं आणि अमर्यादित मातृत्व जिथं असतं त्यांना संत म्हटलं जातं. हो, अमर्यादित मातृत्व ते संत आणि मर्यादित संतत्व ती आई असते. केशव महाराज, काल मी वानाउत्पातांचं मातृमहिमा पुस्तक वाचत होतो. खूप गोड आहे, प्रत्येकाने वाचावं असं ते पुस्तक आहे. ते पुस्तक वाचताना वानाउत्पातजी म्हटलेत, सूर्याच्या कोवळ्या किरणांनं बगीच्यातील फुलांच्या कळ्या उमलतात आणि आईच्या संस्कारानं लहान बाळाच्या जीवन कळ्या उमलतात. हा, समृद्ध आई, सुसंस्कृत आई, दूरदृष्टीची आई प्राप्त होणं हे सुद्धा मानवी जीवनामध्ये सौभाग्य मानलं जातं. बाळा, जा आणि देवालाच माग. ते बाळ साधना करू लागलं, तप करू लागलं, अनुष्ठान मांडलं आणि कालांतरानं परमात्मा प्रसन्न झाला. मी निरागसता सांगतोय. निरागस मन काय बघा, परमात्मा प्रसन्न झाला आणि परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर परमात्म्यानं त्या बाळाला विचारलं, बाळा, तुला काय हवंय? ते बाळ निरागस होतं, मोकळ्या मनाचं होतं, स्वच्छ मनाचं होतं, निर्मळ मनाचं होतं. ते सरळ सरळ म्हटलं, देवा, मला द्यायचं असेल ना तर फक्त वाटीभर दूध द्या. बरं का, वाटीभर दूध द्या. परमात्मा म्हटले, देणारा मी आहे आणि मागणारा हे बाळ आहे. कदाचित याच्या मागण्याप्रमाणे जर मी दिलं तर येणाऱ्या लोकसभेला 239 सुद्धा येणार नाहीत. महाराज नाहीत नाही तर अरे, मागणारा लहान आहे पण देणाऱ्यानं बुद्धी घाण ठेवली नाही. कदाचित सिद्धराज त्या लहान बाळाच्या जाग्यावर जर दुसरा कुणी असता आणि देणारा भगवान शंकर असता तर मला वाटतं कमीत कमी दुधाची डेअरी तरी मागितली असते. फक्त वाटीभर दूध मागितलं. काय या घटनेचं तात्पर्य? या घटनेतून आपल्याला हे लक्षात येतं, निरागस मन. देणारा किती देणार देऊ द्या, पण मला मात्र जेवढं पाहिजे तेवढंच घेईल. परमात्म्यानं त्या बाळाला दुधाची वाटी दिली नाही. कारण माझ्या वाचनात असं एक वाक्य गेलं होतं की आपला संप्रदाय कुत्र्याच्या मागं वाटी घेऊन धावणाऱ्या संतांचा आहे
कुत्र्याच्या मागं काठी घेऊन धावणाऱ्या लोकांचा नाही. निरागस मन हे लहान बाळाची श्रीमंती आहे. तसंच निरागस मन असलेलं बाल भागवत, लहान बाळ म्हणजे भक्त प्रल्हादजी, त्यांचंच वर्णन त्या ओळीमध्ये केलेलं आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही. हरिपाठामध्ये सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. 10व्या अध्यायामध्ये भगवंतानं स्वतःची विभूती सांगताना प्रल्हादश्चास्मी दैत्यानां वर्णन केलं. तो प्रल्हादुगा मजसाठी घेता संकटे बहुते किरीटी ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. काय केलं? प्रल्हादजीत ना, या प्रल्हादजींच्या पितृचरणांचं म्हणजे वडिलांचं नाव सगळ्यांच्या पाठातलं हिरण्यकश्यपू तपश्चर्या केली. कोण कशाकरिता तपश्चर्या करेल सांगता येत नाही. पण आबा एक मात्र निश्चित आहे की पूर्वीच्या काळचे राक्षस प्रचंड तप करायचे. हे मात्र आपल्याला सगळ्या ग्रंथांचं अवलोकन केल्यानंतर मान्य करावं लागेल. त्यांनी तपाशिवाय काहीच मिळवलं नाही. रामराया आणि रावण या दोघांच्या जीवनातला हाच प्रमुख बदल आहे. प्रमुख बदल काय? आपले तात्या जर एखाद्या देवतेच्या चरित्राकडे सुद्धा सामाजिक नजरेनं पाहून आपल्याला जर काही गोष्टी बोध देत असतील तर आपण सुद्धा रामप्रभू आणि रावण या दोघांच्या चरित्रातला हाच मूलभूत फरक आहे की रावणानं सगळ्या गोष्टी मिळवल्या बरं का, सगळ्या गोष्टी मिळवल्या, पण तरी सुद्धा रावणानं या सगळ्यांचा केंद्रबिंदू स्वतःला ठेवलं. जे काय आहे ती फक्त मी. आणि रामप्रभूंच्या जीवनातलं हे सगळं मिळवलं पण स्वतःच्या जीवनाला कुठंच केंद्रबिंदू ठेवलेलं नाही. तपाशिवाय काय मिळत नाही. तपे विन दैवत, गिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. तप करावं लागतं. अगा स्वरूपाची आपसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटनी करणी जे विरा तिची तप. आणि त्या हिरण्यकश्यपूनं तप केलं. परमात्मा प्रसन्न झाले. काय मागायचं ते माग म्हटल्यानंतर त्याने काय मागावं? एकच मागितलं, मला अमर बनायचंय. नावाचा अमर नाही, प्रत्यक्ष अमर, साक्षात अमर, खरोखरीच अमर बनायचे. ब्रह्मदेवानं सांगितलं असं अमर बनता येत नाही. ती व्यवस्था या मृत्यू लोकामध्ये नाहीये. ती व्यवस्था या मृत्यू लोकामध्ये नाही म्हटल्यानंतर त्यानं वेगळ्या मार्गाने युक्ती लढवली. देवाला काय मागितलं असं की मला मानवाकडून मरण नको, देवतेकडून मरण नको, आत नको, बाहेर नको, खाली नको, वर नको, अस्त्राकडून नको, शस्त्राकडून नको. ऐका ना, कोणाकडूनच मरण नको असं जरी म्हणायचं असलं तरी त्याने वेगवेगळ्या युक्तीनं हे मागणं मागितलं, वर मागितला. पण परमात्मा मनातली मनात हसले, बाबा तू कसाही वर माग, तुला मारणारा वर बसलाय, तुला मारणारा वर बसलेला आहे. तो प्रसंग तिथं संपला. तदनंतर याच हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये देवाची योजना असते बरं. काही जो देवाचा विरोधक असतो, देव तिथंच असं कोणीतरी देवाचं जन्माला घालतो की त्याला ती भक्ती करायला भाग पाडल्याशिवाय राहत नाही. कधी कधी आपल्यामध्ये सुद्धा असं होतं बरं का. आपल्यामध्ये सुद्धा असं होतं, आपल्याला वारीला जायचं असतं, वारीला जायचं असतं आणि आपली पत्नी म्हणत असते वारीला जाण्यामध्ये मला अजिबात रस नाही. म्हणजे याला असं म्हणतात की नवरा बायकोच्या नात्यामध्ये एक आकडा खूप चांगला आहे. पहिला कुठला आकडा? तर 33 आकडा बरं का. म्हणजे कुणीतरी कुणाचं ऐकावं, नवऱ्यानं बायकोचं तरी ऐकावं किंवा बायकोनं नवऱ्याचं तरी ऐकावं, कुणीतरी कुणाचं ऐकावं, म्हणजे 33 आकडा. देशमुख सर असं माझ्याकडे बारकाव्याने बघू नका, मी ऐकून सांगतो या. दुसरा चांगला आकडा आहे, त्याचं नाव आहे 66 आकडा बरं का. पण नवरा बायकोच्या नात्यातला सगळ्यात चांगला आकडा कोणता असेल तर त्या आकड्याचं नाव आहे 63 आकडा. दोघांना समन्वय साधून संसार करणं, दोघांना एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन संसार करणं म्हणजे 63 आकडा. पण लक्ष्मी नृसिंह परमात्म्याच्या दरबारामध्ये मी एवढीच प्रार्थना करतो की आमच्या संघटनेच्या कुठल्याच कार्यकर्त्याच्या वाट्याला
36 आकडा येऊ देऊ नका. जिथं नारायण परमात्म्याचा विरोध करणारा पिता आहे, तिथंच नारायण या नामावर आयुष्य झोकून देणारं बाळ जन्माला घातलं. बर का, अशी ओवी आहे. तो प्रल्हादू का मजसाठी घेता संकटे बहुते किरटी, तो जन्मला कयाधूचे पोटी भक्त जगजेठी प्रल्हाद. त्याचं परमात्म्याला विरोध करणाऱ्या त्याच घरामध्ये कयाधू मातेच्या पोटी हे बाळ जन्माला आलं. आणि या बाळाचा एकच ध्यास आहे आणि एकच श्वास आहे, आणि त्या ध्यासाचं नाव आहे अखंड नामचिंतन. अखंड नामचिंतन काय मायबाप. अजून आपण त्या वृत्तीवर सर्वार्थानं जरी गेलो नसलो तरी मात्र परमार्थामध्ये बराच प्रवास करून गेलेली जी मंडळी आहेत ती मात्र हे मान्यच करतात की चित्तशुद्धी, वृत्तीची शुद्धी, परमार्थातील स्थिरता ही भगवन नामाशिवाय येत नसते, कधीच येत नसते. परमात्म नामाशिवाय चित्तशुद्धी वाट्याला येत नसते. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे. सिद्धराच्या शेजारचा, तुझं काय रे नाव बाळा? हा, श्रवण. मी जे बोलतो ते श्रवण करतोयस ना? त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरिते व्यर्थ. चित्त शुद्धी करिता परमात्म नामाशिवाय दुसरी कोणतीच साधना नाहीये. या वाक्याचा उच्चार करताना मी आवर्जून क्षमा मागतो. ज्याची चित्त शुद्धी आहे ना आदरणीय गुरुजी, ज्याची चित्त शुद्धी आहे अशा माणसानं कुठलाही धंदा केला तरी धर्म ठरतो. बर का, चित्त शुद्धी असली की कुठलाही धंदा केला तरी धर्म ठरतो, आणि चित्त शुद्धी नसली की धर्माचाच धंदा होतो. बर का, चित्त शुद्धी नसली की धर्माचा धंदा होऊन बसतो. त्या बाळानं अखंड नामचिंतन सुरू केलं. नामस्मरणाशिवाय ध्यासच नाही, बोलण्याची नाही आता देवाविन काही. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रिघ नाही. त्या लहान बाळाला एक दिवस शिक्षणाची व्याख्या विचारलेली आहे. अगदी लहान बाळ आहे ते प्रल्हादजी, आणि ते प्रल्हादजी शिक्षणाची व्याख्या सांगतायत. आणि ती शिक्षणाची व्याख्या सांगत असताना प्रल्हादजी म्हटले, माझ्या दृष्टीनं शिक्षण ते आहे. बरं का, माझ्या दृष्टीनं शिक्षण ते आहे जे मुलाच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा संस्कार जाग करेल, ते शिक्षण माझ्या दृष्टीने. अन्यथा इतर बाबींच्या प्रक्रियेला मी शिक्षण मानायला तयार नाही. मी त्यांना विचारलं, तुमची शिक्षणाची व्याख्या कोणती, भक्तीची व्याख्या कोणती, संस्काराची व्याख्या कोणती? त्या प्रसंगाला प्रल्हादजींनी जी व्याख्या सांगितली ना, ती व्याख्या म्हणजे नवविधा भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझी हाती संतजने. आपण ज्या नामाचा तिरस्कार करतोय, आपला बाळ त्याच नामाचा पुरस्कार करतोय म्हटल्यानंतर वडिलांना त्या बाळाला विरोध सुरू केला. हो, प्रचंड विरोध सुरू केला. आणि एक दिवस असं घडलं की त्या बाळाला ज्या शाळेत पाठवलं होतं ना, त्या शाळेतील शिक्षकानं या बाळाला काय शिकवलेलं आहे हे विचारण्याकरिता हिरण्यकश्यपू, षंड आणि अमर्क यांच्याजवळ गेले. विचारतायत, माझ्या बाळाला काय शिकवलं, ह्याची किती तयारी झालेली आहे? त्या प्रसंगाला ते बाळ आपल्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन नारायण नामाचा जप करताना दृष्टोत्पत्तीस पडलं आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. रागावले, गुरुजींच्यावर सुद्धा रागावले. सगळा माहोल नाममय असताना सुद्धा हिरण्यकश्यपूच्या स्पर्शानं त्यांची नामभक्ती थांबली. आणि विचारलं त्या बाळाला, बाळा, ज्या नामाचा तिरस्कार मी करतोय त्याच नामाच्या पुरस्काराकरिता तू जीवन व्यस्तोयस, खरं सांग, तुला हे कोण शिकवतंय? कोण शिकवतंय म्हटल्यानंतर त्या प्रल्हादजींना जे उत्तर दिलं ना, ते उत्तर फार गोड आहे. बाबा,
लहानपण आहे ना, लहानपण बाबा याच गोष्टींमुळे शोभत असतं, याशिवाय लहानपण शोभत नाही. म्हणून असं म्हणतात बरं का की लहानपणामध्ये शुद्ध, बरं का, लहानपणामध्ये शुद्ध, तारुण्यामध्ये प्रबुद्ध. हा, लहानपणामध्ये शुद्ध, तारुण्यात प्रबुद्ध आणि म्हातारपणामध्ये सिद्ध होऊन जगता आलं पाहिजे. हा, ही जीवनाची त्रिसूत्री आपल्याला प्राप्त करता आली पाहिजे. त्या त्रिसूत्रीतलं पहिलं सूत्र प्रल्हादजींनी व्यक्त केलं, बाबा लहानपणामध्ये श्रीमंती ही पैशाची नसते, लहानपणातली श्रीमंती ही संस्काराची असते. कौमारे आचरित प्राज्ञ. लहानपणामध्ये या चिंतनाकरिताच मुलांना जीवन वेचलं पाहिजे. असं म्हणतात की क्षत्रियाचं तीर्थ म्हणजे युद्ध आहे. हो, स्त्रीचं तीर्थ म्हणजे लज्जा आहे. लज्जा ही स्त्रीचं तीर्थ असेल, युद्ध हे क्षत्रियाचं तीर्थ असेल, तर तरुणाचं तीर्थ कोणतं? जी मुलं 25 पर्यंत जीवन यापन करतायत, घालवतायत ना, त्या 25 पर्यंतच्या मुलाचं एक तीर्थ आहे आणि त्या तीर्थाचं नाव आहे अभ्यास. हो, जी मुलं 25 पर्यंत आपल्या आयुष्याचा काळ व्यर्थ गमावतात, वर्तमान भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर जी मुलं आई वडिलांना घेऊन दिलेल्या 50,000च्या मोबाईलवर रात्री 2-3 वाजेपर्यंत मोबाईलवर चॅटिंग करत बसतात. तो शब्द आहे ना, चॅटिंग. सिद्धराज बरोबर आहे का? त्यांनी सुद्धा बरोबर सांगितलं बरं का, नाही का? 25 वयातली मुलं रात्री 2-2 वाजेपर्यंत जर मोबाईलवर चॅटिंग करत असतील तर मी क्षमा मागून हे वाक्य उच्चारेन की जी मुलं 25 पर्यंत मोबाईलवर चॅटिंग करण्यात आयुष्य घालवतात, त्या मुलांचं लग्न ठरण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेला त्या मुलाला पुढची स्थळं सुद्धा चाटा मारतात. दुसरं त्याच्या वाट्याला काही येत नाही. एकमेकाकडे पाहून विनाकारण मला राजवू नका. नाही, अभ्यास हे तरुण मुलाचं तीर्थ आहे. जी मुलं 25 पर्यंत अभ्यासाला तीर्थ समजतात, तीच मुलं भविष्यामध्ये समाजासाठी तीर्थ ठरतात. हा, ज्यांनी 25 पर्यंत अभ्यास केला नाही, कानाडोळा केला, आलस्य केलं, ती मुलं 25 नंतर समाजासाठी गटारगंगा बनून जातात. प्रल्हादजी भागवतामध्ये हेच बोलतायत, लहानपण हे अभ्यासासाठी व्यतीत करायचे. कौमारी आचरित प्राज्ञ. याच्याकरिता बाबा ही साधना करतोय की हे साधनेचंच वय आहे. जाता जाता सहज एक दृष्टांत मला आठवला म्हणून सांगतो की लहानपणी मुलाचं मन कसं एकाग्र होतं अभ्यासामध्ये. एकदा काय घडलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक ते गोलवलकर गुरुजी काशीमध्ये महाविद्यालयीन अभ्यास करत असताना अखंड वाचनाचा सपाटा आहे त्यांचा, खूप वाचन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून आपल्यात येताना त्यांनी जहाज भरून पुस्तकं आणली होती. हो, जहाज भरून. आपल्या घरातील छोट्याशा देवघरात आपल्याला ग्रंथालयात जागा असते, पण त्यांनी पुस्तकाकरिता मुंबईमध्ये स्वतंत्र घर बांधलं होतं. प्रचंड वाचन. तरुण मुलाला अभ्यास तीर्थ वाटावं, तर ते गोळवलकर गुरुजी महाविद्यालयाने अभ्यास करत असताना एका पुस्तकामध्ये रमून गेले. लुई पाश्चर आहे ना, तो कुत्र्याची लस शोधताना लग्नाची तारीख विसरला होता. याला म्हणायचा अभ्यास. तो ते गोळवलकर गुरुजी अभ्यासामध्ये वाचनामध्ये एवढे रममान झाले की त्यांच्या पायाच्या अंगठ्याला विंचू चावला. त्यांना जाणीव झाली. ते उठले, बाजूला गेले, अंगठ्याला औषध लावलं आणि पुन्हा खुर्चीवर येऊन स्थानापन्न झाले. मित्रानं विचारलं, बाबा तुझ्या पायाला विंचू चावलेला आहे,
तरी सुद्धा अभ्यासाला बसलेला आहे. गोळवलकर गुरुजी शांतपणानं उत्तरले. ते काय म्हटले, विंचू पायाला चावलेला आहे, डोक्याला नाही. बरं का, याला म्हणायचं अभ्यासाची एकाग्रता. लहान मुलांना अभ्यासाची एकाग्रता प्राप्त झाली पाहिजे आणि ती प्राप्त करण्याचा संस्कार आपल्या संघटनेनं काही अंशी पुढच्या कालावधीमध्ये लहान बाळांकरिता सुरू केला पाहिजे. अभ्यास कसा करावा, एकाग्रता कशी प्राप्त करावी, संस्काराचं विकसनशील रूप कसं प्राप्त करावं. केवळ खूप वाचन करणं, पाठीमागं पुस्तक वाचत राहणं म्हणजे सुद्धा अभ्यास नसतो. कधी कधी धबधब्याखाली जर ग्लास धरला ना तर फक्त सायास होतात, पण ग्लासमध्ये पाणी मात्र सापडत नाही. तसं खूप वाचन करणं म्हणजे सुद्धा अभ्यास नसतो. अभ्यास केल्यानंतर थोडा काळ शांत बसावं, मी काय वाचलं त्याचं मनन करावं, चिंतन करावं, प्रतिप्रश्न करावा आणि नंतर पुढच्या वाचनाला सुरुवात करावी. प्रल्हादजी अखंड चिंतन करतायत. चिंतन त्यांचं त्या दृष्टीने, चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे, रामकृष्ण नामी रंगले जे नर, तुका म्हणे घर वैकुंठित्या. अशा भावनेनं त्यांचं अखंड चिंतन चालू आहे, नामस्मरण चालू आहे. तुकाराम महाराज गाथ्यामध्ये ना एक गोड प्रमाण देऊन गेलेत. तेवढं प्रमाण उच्चारतो मी थांबतो. प्रमाण असं होतं, आपल्या दृष्टीनं मंदिरातील देव आहे. कोणाचा देव प्रतिमेमध्ये आहे, कोणाचा देव मूर्तीमध्ये आहे, कोणाचा देव निर्गुण आहे. पण तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला जो देव आहे ना तो तुकोबरायांचा आवडता देव वेगळा आहे. तुकाराम महाराज म्हटले, माझ्या दृष्टीनं एक देव आहे आणि माझ्या दृष्टीनं देव ही संकल्पना अशी आहे, नामाची आवडी तोची जाणा देव, न धरी संदेह काही मनी. नामाची आवड निर्माण झालेला नामधारक हा माझ्या दृष्टीनं देव आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. अशी नामाची आवड प्रल्हादजींच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. कालांतरानं ती अधिक वर्धिष्णू होत गेलेली आहे. त्या प्रल्हादजींना आवरण्याचे खूप प्रयत्न त्यांच्या पितृचरणांना केलेले आहेत, वडिलांना केलेले आहेत. परंतु प्रल्हादजींची नामभक्ती अधिक विकसित होत गेली. त्यांना वेगवेगळ्या प्रकारानं संपवण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारे ते आपण सगळ्यांना ते ठाऊक आहेत. कड्यावरून लोटून दिलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, पर्वताखाली दाबलं, वेगवेगळे प्रयोग केले. पण तरी सुद्धा प्रल्हादजींची नामनिष्ठा, भगवतनिष्ठा किंचित ही ढळली नाही. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, पडता जडभारी नेमा न टळे निर्धारी. अशी प्रल्हादजींची नामभक्ती. आणि एक दिवस हिरण्यकश्यपूनं प्रल्हादजींना विचारलं, एवढं मी तुला वेळोवेळी थांबवत असताना सुद्धा तू मलाच आव्हान देतोय, सांग तू हे कोणाच्या जीवावर बोलतोय. तेव्हा काय आहे मायबाप, कधी कधी ना प्रत्येक वेळेला आरेला कार्य करण्यामध्ये पुरुषार्थ नसतो. हो, कधी कधी, म्हणजे प्रत्येक वेळीच नाही म्हणत मी, पण कधी कधी आरेला कार्य केलं म्हणजे पुरुषार्थ ठरत नसतो. ज्या व्यक्तीला प्रचंड लांब मजल मारायचे ना त्याला 2 पावलं मागं सुद्धा सरावं लागतं. हो, 2 पावलं मागं सरण्याकरिता प्रचंड मोठा संयम असावा लागतो. ते कोणाला सुद्धा जमत नाही. ज्याच्या अंगामध्ये कसलीच ताकद नाही, सहज ढकलला तर पडतो, असा मुलगा सुद्धा आरेला कार्य मला काय समजला असे वाक्य त्याच्या मुखामध्ये येत राहतात. परंतु संयम आहे ना, हे संयम हे भारतीय संस्कृतीचं बंधन आहे. हो, संयम हे भारतीय संस्कृतीचं केवळ बंधन नाही, तर संयम हे भारतीय संस्कृतीचं इंधन आहे. हो, ज्याचं जीवन संयमी असतं महाराजांना आवडणार नाही. परंतु आजही बघा ना, गुरुदेवांकडे पाहिलं, दुरून जरी पाहिलं तरी मनाला प्रसन्नता लाभते. दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष या ओवीचं साक्षात दर्शन आपल्या गुरुदेवांना पाहिल्यानंतर आपल्याला होतं. हे का घडतं? त्याचं एकच कारण, जीवन संयमी आहे. संयम हे भारतीय संस्कृतीचं बंधन नाही, तर संयम हे भारतीय संस्कृतीचं इंधन आहे. ज्याचं जीवन संयमी असतं त्याचं जीवन चंदन बनतं, आणि ज्याचं जीवन चंदन बनतं
त्याच्या चरणावर समाजाचं वंदन असतं. समाज कोणाच्या चरणावर वंदन करायला मोकळा नाही. समाज कोणाला सुद्धा डोक्यावर घेत नाही. फार तर डोक्यात ठेवतो, पण डोक्यावर घ्यायला मोकळा नाही. अधिकाधिक त्यांची नामनिष्ठा वाढत गेली, त्यांचा संयम वाढत गेला. आणि त्यांना विचारलं, ही शक्ती तुला कुठून प्राप्त होते? एकच उत्तर आलं, ही शक्ती दुसरीकडून कुठून प्राप्त होत नाही. त्या शक्तीचं नाव आहे परमात्मा. परमात्मा नाम. कुठे आहे तो परमात्मा? सगळीकडे दाखवलं. तो त्या परमात्म्याशिवाय जागा शिल्लक नाही. आपणास पुढचा कथाभाग ठाऊक आहे. शेजारी खांब होता, इथं तो आहे, त्याच्याशिवाय येत किंचित जागा शिल्लक नाही परमात्म्याची. परमात्म्याशिवाय जागा शिल्लक नाही म्हटल्यानंतर हिरण्यकश्यपू रागावले. हातामध्ये गदा आहे आणि ती गदा घेऊन त्या खांबावर मारण्याकरिता धावले. प्रल्हादजींना कान लावला तर त्या खांबातून गुर्र 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 आवाज येतोय. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी, अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्यासी, बाप रखुमादीवर खून बांधली कैसी. जसा त्या खांबावर गदेचा प्रहार केला, किंबहुना लात मारली, खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटले, हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, अशी कृपावंत कोण माझी विठाई वाचून. आणि त्या प्रसंगाला प्रल्हादजींचं रक्षण हिरण्यकश्यपूपासून रक्षण कुणी केलं असेल तर ते ज्या परमात्म्यानं केलं. त्या परमात्म्याचा अवतार, त्या अवताराच्या पवित्र कृपा कटाक्षामध्येच आपण बसलेलो आहोत. पुढं काय घडलं, एक छोटासा भाव फक्त अखंडानंद सरस्वतीनं सांगितलेला आहे. तो भाव असा आहे की हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, विदारण सुरू केलं. नखानं विदारण जसं सुरू केलं ना, तसं एक एक आतडं पाहिजे. हिरण्यकश्यपूचं एक एक आतडं पाहिजे, बारकाव्यानं बघायचे. विचारलं त्यांना कोणीतरी, आतडं काय पाहताय? त्या प्रसंगाला नृसिंह परमात्मा बोलतात की या आतड्यामध्ये अजून कुणी प्रल्हाद शिल्लक आहे का, हे मी बघतोय. हो, कारण शेवटी हा राक्षस जरी असला ना, तरी याच्या पोटी जर भगवत भक्त जन्माला आला असेल तर या आतड्यामध्ये अजून कुणी प्रल्हादजी आहेत का, हे मी पाहतोय. ही कथा आपल्याला कदाचित हे शिकवतीये. प्रल्हादजींची निष्ठा शिकवतीये, सेवा शिकवतीये, संयम शिकवतीये, नामनिष्ठा शिकवतीये, वंश शुद्धी शिकवतीये, मातृशुद्धी शिकवतीये, साधना शुद्धी शिकवतीये. आणि निर्मळ मनाच्या साधकाला कुठल्याही प्रसंगाला परमात्मा कसा सहाय्य करतो, या सगळ्या बाबींचा अंतर्भाव या कथेमध्ये असू शकतो असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. खूप दिवसानंतर माझ्यासारख्या एका अतिशय सामान्य साधकाला कुटुंबातील संवाद साधता आला. मी सुरुवातीलाच माऊली महाराजांना म्हटलं की मला मुलांसाठी उपयुक्त विषय असेल तो द्या, परंतु माऊली महाराजांच्या आबांच्या मुखातून असं आलं की श्रीगुरु महाराजांना सांगितले की भक्त प्रल्हादजींच्यावर मला बोलायला सांगितलेले. जशी जमली अशी ही शब्दपूजा नृसिंह परमात्म्याच्या चरणकमलावर मी समर्पित करतो. आणि आपण सगळ्यांनाच ही एक सेवा अशी धाराव्रतानं सांभाळूया. आणि ती कोणती असेल तर ती माझ्या मनातील अंतःकरणातील हा भाव आहे की श्रीगुरु महाराजांना 25 वर्षामध्ये आपल्या पाठीशी हिमालय खुजा ठरेल या वृत्तीनं, या नेटानं, या निश्चयानं प्रत्येक प्रसंगात श्रीगुरु महाराजांची कृपा, त्यांचं अधिष्ठान, त्यांची शक्ती आपल्या पाठीशी आहे. आता मला वाटतं इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराजांना आपल्या संघटनेची शक्ती, आपल्या नात्याची शक्ती, आपल्या सेवेची शक्ती, आपल्या द्रष्टेपणाची शक्ती आपल्याकडून जर इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यांना पाहायला मिळाली तरच खऱ्या अर्थानं महाराजांना आपण समाधान देऊ शकेल आणि त्यामध्ये आपण कुठं कमी पडणार नाही अशी भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ही सगळी शब्दपूजा तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ देवतेला आणि श्री गुरु महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करून याच ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी.